तर मी आता आहे DG पॉडमध्ये आणि हे असे पॉड आहेत 1 2 3 4 एकावर एक आणि हा पॉडच्या आतला माहोल आहे. आता हे सगळं असं दिसतंय. आता आपण याला जरा कलरफुल करूया. तर इथे आहे लाईट्स, हे आपण केले ऑन, दिसले ब्लू झाले बघा, इथे दिसतंय तुम्हाला ब्लू. आता आपण याला पिंक करूया. वा क्या बात आहे. आता आपण याला ग्रीन करूया. आता व्हाईट आणि आता येल्लो. तर हे असे आपण याला कलर चेंज करू शकतो. आणि दुसरं म्हणजे मिररसाठी पण एक्स्ट्रा इथे दिलेले आहेत लाईट्स. आता हा झाला आहे ब्लू, हा झाला पिंक. ब्लू काही दिसत नाही नीट. ओके, ब्लू बंद आहे वाटतं. पिंक, ग्रीन, व्हाईट आणि येल्लो. व्हाईट आणि येलो सेमच वाटतं आहे जवळपास. ग्रीन छान वाटतं आहे, पिंक छान वाटतं आहे. असं आहे. परत इथे आहे हे अनलॉकचं बटन. हे आहे AC फॅन स्पीड. ठीक आहे, इथून तुम्हाला बंद करता येईल. ऑन ऑफचं आहे. टचपॅड आहे पूर्ण, हे पूर्ण बंद. इथे 2 AC ब्लोअर दिलेले आहेत. आपण याला 2 वरती ठेवा, 1 वरती ठेवा. आणि हे आहे TVचं बटन. TV हे बटन दाबलं, इकडे TV चालू होतं. झालं स्मार्ट TV. आणि इथे तुम्हाला Type-Cचा आणि एक USB-चा एक चार्जर दिलेला आहे. हे कसलं आहे? हां, हे लाईटाचं आहे. हे लाईटाची जी ग्रॅव्हिटी ती वाढते, कमी होते. हा बंद होता, चालू झाला, आता हा वाढला. ठीक आहे. तर हा रीडिंग लाईटसाठीचा आहे. हे असं एकंदरीत आहे. खूप छान आणि सुंदर कन्सेप्ट आहे. तुमच्या पण गावात असेल तर नक्कीच कमेंट करा आणि त्याचे चार्जेस पण नक्की कमेंट करा.